विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिसमध्ये इन्व्हर्जन मेथडचे एक्झाम्पल पाहणार आहोत. कारण लास्ट लेक्चरला तुम्हाला मी रिडक्शन मेथड एक्सप्लेन केलेले आहे, त्यावरचे एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि इन्व्हर्जन मेथडनं हे सॉल्व कसं करायचं आहे याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर ॲक्च्युली आपण आज एक्झाम्पल घेऊन इन्व्हर्जन मेथड समजावून घेणार आहोत. तर त्याचं एक्झाम्पल घ्या आणि त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. की ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस हा या टॉपिक मधला लास्टचा पॉइंट आहे. मी एक्झाम्पल देतो. सॉल्व x मायनस y प्लस z इज इक्वल टू 4, 2x मायनस y मायनस 3z इज इक्वल टू 0 and x plus y plus z is equal to 2 by method of inversion. Method of inversion म्हणजे आपल्याला इन्व्हर्स काढून x, y आणि z च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. पहिल्यांदा गिवन इक्वेशन्स x minus y plus z is equal to 4. Second equation 2x plus y minus 3z is equal to 0 and x plus y plus z is equal to 2. लिहून घेताना विथ साइन व्यवस्थितपणे लिहून घ्या, इथं कोणतीही मिस्टेक करू नका. मॅट्रिक्स फॉर्म since the matrix form is ax is equal to b. आता हे मॅट्रिक्स इक्वेशन लिहायचं नाही, फक्त मॅट्रिक्स फॉर्म ax is equal to b एवढंच लिहा. where a matrix coefficient matrix 1 minus 1 1, 2 1 minus 3 1 1 1. A matrix, X matrix is variable matrix x y z and B matrix is constant matrix 4 0 2 4 0 2. बघा हे स्पेसिफाय करा. A मॅट्रिक्स, X मॅट्रिक्स आणि B मॅट्रिक्स. आता आपल्याला A चा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानंतर मग इक्वेशन 1 ला प्री मल्टिप्लाय करायचं आहे A इन्व्हर्स नाही. लक्षात घ्या, लास्ट लेक्चरला हे तुम्हाला सोल्युशन कसं येतं याच्या डिटेल्स सांगितलेले आहेत. ऍक्च्युअली आपण आता एक्झाम्पल सॉल्व करतोय. तर टू फाइंड A इन्व्हर्स डिटर्मिनंट ऑफ A is equal to 1 into 1 plus 3 plus 1 into 2 plus 3 plus 1 into 2 minus 1. Your value is 4 plus 5 plus 1, that is 10, not equal to 0. आता डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे A इन्व्हर्स एक्झिस्ट होणार, म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. A इन्व्हर्स एक्झिस्ट. आता आपण रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, ऍडजॉइंट मेथड, कोणत्याही मेथडनं A चा इन्व्हर्स आपण फाइंड आउट करू शकतो आणि याच्यामध्ये सोपी मेथड कोणती? ऍडजॉइंट मेथड. आपण ऍडजॉइंट मेथडनं सॉल्व करू. लेट Aij be the cofactor of an element Aij of matrix A. Therefore, the matrix of cofactors is, आपण हा मॅट्रिक्स फाइंड आउट करू. Aij मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. पहिल्यांदा मी मायनर लिहितो. इन्व्हर्स करत असताना ऍडजॉइंट मेथड हे सगळं झालेलं आहे, तरी इथं आपण त्याची प्रॅक्टिस होणार आहे, करणार आहोत. पहिल्यांदा प्रत्येक एलिमेंटचे मायनर आपण लिहू.
नो डिटर्मिनंट येणार. पहिल्या लाईनचे सगळे मी मायनर लिहितो. 1 चा मायनर 1 मायनस 3 1 1. सेकंड एलिमेंटचा मायनर 2 minus 3 1 1. थर्ड एलिमेंटचा मायनर 2 1 1 1 2 1 1 1. बघा या एलिमेंटचा मायनर परत एकदा एक्सप्लेन करतोय. हा एलिमेंट असणारा कॉलम आणि रो डिलीट करा, राहिलेला डिटर्मिनंट. -1 चा मायनर डिलीटिंग दिस कॉलम अँड रो 2 minus 3 1 1. अँड 1 चा मायनर काय मिळणार, हा कॉलम आणि रो डिलीट करा 2 1 1 1. त्यानंतर याच पद्धतीने सेकंड रो चे सगळ्या एलिमेंटचे मायनर काढा. 2 चा मायनर -1 1 1 1. सेकंड एलिमेंटचा मायनर 1 चा मायनर 1 1 1 1. आणि थर्ड एलिमेंटचा मायनर 1 minus 1 1 1 1 minus 1 1 1. त्यानंतर तिसऱ्या रोच्या प्रत्येक एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करा. 1 चा मायनर -1 1 1 minus 3. सेकंड एलिमेंटचा मायनर 1 1 2 minus 3. आणि थर्ड एलिमेंटचा मायनर 1 minus 1 2 1. पहिल्यांदा मायनर काढून घ्या आणि या चार डिटर्मिनंटना साइन मायनस द्या. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. वी गेट मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. आता आपण सिम्प्लिफाय करू. 1 प्लस 3 प्रत्येक डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा. मायनस इनटू ब्रॅकेट 2 प्लस 3 2 minus 1. इथं मायनस इनटू ब्रॅकेट -1 minus 1 1 minus 1 मायनस इनटू ब्रॅकेट 1 plus 1 3 minus 1 मायनस इनटू ब्रॅकेट -3 minus 2 here 1 plus 2. एक जरी एलिमेंट चुकला तर आन्सर चुकणार आहे. आपण x y z च्या व्हॅल्यू फाइंड आउट केला आणि तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर आपलं सगळं करेक्ट, नसेल तर इन्व्हर्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे किंवा पुढच्या कुठल्यातरी कॅल्क्युलेशन मध्ये तुमचा म्हणजे प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक स्टेप व्यवस्थितपणे सॉल्व करा. 4 minus 5 1 2 0 minus 2 2 5 3. बघा हा आपल्याला कोणता मॅट्रिक्स मिळाला, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. आपल्याला आता ऍडजॉइंट काढायचा आहे. आता ऍडजॉइंट कसा आहे तो, कोफॅक्टर मॅट्रिक्स हा ट्रान्सपोज ऑफ this cofactor matrix that is interchanging rows into columns or columns into rows. 4 minus 5 1 2 0 minus 2 2 5 3. बघा हा adjointment. त्यानंतर इन्व्हर्स. therefore A inverse by adjoint method. Therefore A inverse 1 upon determinant of A into adjoint of A. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे 10. adjoint of A आपण फाइंड आउट केलेलं आहे. 4 2 2 minus 5 0 5 4 2 2 minus 5 0 5 1 minus 2 3 1 minus 2 3. हा A इन्व्हर्स मिळाला. आता A इन्व्हर्स तुम्ही ऍडजॉइंट मेथडने फाइंड आउट केल्यानंतर इक्वेशन 1 ला काय करा, प्री मल्टिप्लाइंग बाय A इन्व्हर्स. मी असं लिहितो प्री मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by A inverse. Therefore A inverse into Ax is equal to A inverse into B. A inverse into A ही व्हॅल्यू I मिळते, I into X. A inverse ची व्हॅल्यू मी इथे लिहितो 1 upon 10 4 2 2 minus 5 0 5 1 minus 2 3 into
बी मॅट्रिक्स हा कॉन्स्टंट मॅट्रिक्स 4 0 2. आता हा प्रॉडक्ट घ्या. X matrix is equal to 1 upon 10 first row first column 16 plus 0 plus 4 minus 20 plus 0 plus 10 second row first column third row first column 4 plus 0 plus 6 we get 1 upon 10 20 minus 10 plus 10. आता प्रत्येक 1 upon 10 ने मल्टीप्लाय करा. we get this X matrix is variable matrix X Y Z and here 2 minus 1 1 1 upon 10 ने मल्टीप्लाय करून आपल्याला या पद्धतीने मिळालं. आता हे दोन मॅट्रिक्स इक्वल आले. हा 3/1 आहे, हा 3/1 आहे. we get X is equal to 2 y is equal to -1 z is equal to 1. आता हे सोल्युशन करेक्ट आहे का चेक करा. तिन्ही इक्वेशन मध्ये व्हॅल्यू घाला आणि तिन्ही इक्वेशन जर या तिन्ही व्हॅल्यूने सॅटिस्फाय होत असतील तर तुमचे डिटर्मिनंट बरोबर, डिटर्मिनंटची व्हॅल्यू बरोबर, इन्व्हर्स बरोबर, सर्व काही बरोबर आहे लक्षात घ्या. त्यामुळे हे टॅली करून बघू आपण. 2 + 1 3 + 1 4 4 -1 3 -3 0 2 -1 1 1 + 1 2. तिन्ही इक्वेशन काय होतात सॅटिस्फाय होतात. दिस इज कॉल्ड इन्व्हर्जन मेथड. सर्वांच्या लक्षात आलं का? इथं आपण वेगळं काहीच केलेलं नाही, फक्त एकच स्टेप वाढते. मॅट्रिक्स इक्वेशनला ए इन्व्हर्स कोणत्याही मेथडने फाइंड आउट करा. रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, ऍडजॉइंट मेथड आणि या इक्वेशनला मल्टिप्लाय केला की तुम्हाला एक्स मॅट्रिक्स मिळतो. लक्षात घ्या. या टाइपचा आणखी एक एक्झाम्पल देतो. म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये फक्त वर्ड प्रॉब्लेम राहतात. त्यापैकी एक दोन एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेम पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. म्हणजे हा टॉपिक संपेल, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट टॉपिक कडे वळता येईल. बघा या टाइपचा आणखी एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. solve x plus y plus z 1 2x plus 3y plus 2z is equal to 2 and ax plus ay plus 2az is equal to 4 by method of inversion. पहिल्यांदा गिवन इक्वेशन्स x plus y plus z is equal to 1 2x plus 3y plus 2z is equal to 2 and ax plus ay plus 2az is equal to 4. The matrix form is ax is equal to b, where A matrix 1 1 1 2 3 2 A 2A. X matrix हा variable matrix x y z and B matrix is constant matrix 2 4 1 2 4 1 2 4.
बघा गिवन इक्वेशन्स मॅट्रिक्स फॉर्म मॅट्रिक्स इक्वेशन रिडक्शन मेथड प्रमाणे तयार करायचं नाही. इथं फक्त Ax मॅट्रिक्स फॉर्म लिहा आणि त्याच्यामध्ये A x आणि B जे मॅट्रिसेस आहेत ते मेन्शन करा. त्यानंतर A मॅट्रिक्स आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. टू फाइंड A inverse determinant of A is equal to 1 into 6A minus 2A minus 1 into 4A minus 2A plus 1 into 2A minus 3A 4A minus 2A minus A. तुम्हाला व्हॅल्यू मिळते A आपण नॉट इक्वल टू 0 कन्सिडर करू. A therefore determinant of A not equal to 0 implies A inverse exists. तुम्ही हे इक्वेशन A ने डिवाइड करून x plus y plus 2z is equal to 4 upon A असं घेतला तरी पण चालतं, हे लक्षात घ्या. आता आपल्याला A इन्व्हर्स बाय एडजॉइंट मेथड फाइंड आउट करायचं आहे. लेट Aij be the cofactor of an element Aij of matrix A. Therefore, the matrix of cofactors is, तो आपण फाइंड आउट करू. Aij is equal to बघा A मॅट्रिक्स चे पहिल्यांदा सगळे मायनर लिहू आपण प्रत्येक एलिमेंटचे. पहिल्या रो चे मायनर 3 to A to A 3 to A to A. सेकंड एलिमेंटचा मायनर 2 to A to A 2 to A to A. थर्ड एलिमेंटचा मायनर 2 3 A A 2 3 A A. आता सेकंड रो चे सगळे मायनर फाइंड आउट करा. 2 चा मायनर 1 1 A to A 1 1 A to A. 3 चा मायनर 1 1 A to A 1 1 A to A. 2 चा मायनर 1 1 A A 1 1 A A. तो एलिमेंट असणारा रो आणि कॉलम डिलीट करा. राहिलेला डिटर्मिनंट दॅट इज मायनर. थर्ड रो चे सगळे आपण प्रत्येक एलिमेंटचा मायनर लिहू. A चा मायनर 1 1 3 2 1 1 3 2. त्यानंतर A चा मायनर सेकंड एलिमेंट 1 1 2 2 1 1 2 2. आणि तिसऱ्या एलिमेंटचा मायनर 2A चा मायनर 1 1 2 3 1 1 2 3. आता इथं साइन दिला की कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळतो. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस वी गेट मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. आता हे सिंप्लिफाय करू. 6A minus 2A minus into bracket 4A minus 2A 2A minus 3A. इधर minus into bracket 2A minus A 2A minus A minus into bracket A minus A 2 minus 3 minus into bracket 2 minus 2 here 3 minus 2. तो वैल्यू मिळेल 4A minus 2A minus A minus A A 0 minus 1 0 1. हा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सॉरी
कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. आता याच्यावरून ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे. ऍडजॉइंट ऑफ ए ट्रांसपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स, interchanging rows into columns or columns into rows. 4a minus 2a minus a minus a 0 minus 1 0 1. आता a इन्वर्स फाइंड आउट करू. मी इथे लिहितो. Therefore, A inverse is equal to adjoint method definition काय 1 upon determinant of A adjoint of A. Determinant of A ची व्हॅल्यू स्मॉल a आणि adjoint of A 4a minus a minus 1 minus 2a a 0 minus a 0 1. तर या a इन्वर्स ना काय करा, इक्वेशन 1 ला प्री मल्टिप्लाय करा, मॅट्रिक्स इक्वेशन ला प्री मल्टिप्लाय करा. प्री मल्टिप्लाय इक्वेशन 1 by a inverse. Therefore, a inverse into x is equal to a inverse into b. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह आहे. a इन्वर्स into a I into x. या व्हॅल्यूज घाला. 1 upon a 4a minus a minus 1 minus 2a a 0 minus a 0 1 into constant matrix 1 2 4 1 2 4. the x matrix 1 upon a या दोन मॅट्रिक्स चा प्रोडक्ट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4a minus 2a minus 4. सेकंड रो फर्स्ट कॉलम minus 2a plus 2a plus 0. थर्ड रो फर्स्ट कॉलम minus a plus 0 plus 4. Therefore, हा मॅट्रिक्स 1 upon a 4a minus 2a 2a minus 4 की वैल्यू 0 minus a plus 4. Therefore, we get x y z 1 upon a ने जर मॅट्रिक्स ला मल्टिप्लाय केला 2 minus 4 upon a 0 minus 1 plus 4 upon a. Therefore, we get the values of x 2 minus 4 upon a, y 0 and z is equal to minus 1 plus 4 upon a. आता तिन्ही इक्वेशन तिन्ही x y z च्या व्हॅल्यूने तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात का ते तुम्ही चेक करा. आपण एक फक्त चेक करू x y z ची व्हॅल्यू 1 मिळते का बघा. 2 minus 1 1 minus 4 upon a plus 4 upon a कॅन्सल म्हणजे 1 व्हॅल्यू मिळते. बाकीचे तुम्ही दोन्ही टॅली करून बघा. या पद्धतीने आपल्याला इन्व्हर्जन मेथडनं सायमल्टेनियस सिस्टम ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन इन 3 व्हेरिएबल्स हे 3 इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. लास्ट लेक्चर मध्ये आपण रिडक्शन मेथड बघितलेले आहे. या लेक्चर मध्ये तुम्हाला इन्व्हर्जन मेथडनं 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले. टेक्स्ट बुक मध्ये बरेचसे एक्झाम्पल दिले ते तुम्ही सॉल्व्ह करा. रिडक्शन मेथड मध्ये जिथं म्हटलेलं आहे ते तुम्ही इन्व्हर्जन मेथडनं सॉल्व्ह करा. इन्व्हर्जन मेथडचे जे एक्झाम्पल्स आहेत ते रिडक्शन मेथडनं सॉल्व्ह करा. म्हणजे इंटरचेंज करून तुम्हाला एक्झाम्पल भरपूर मिळतील. रिडक्शन मेथडचे रिडक्शननं सॉल्व्ह कराच, इन्व्हर्जनचे इन्व्हर्जननं सॉल्व्ह करा. मात्र इंटरचेंज करून तुम्ही वेगवेगळ्या मेथडनं काय करू शकता, हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता फक्त एकच पॉइंट आपला राहिलेला आहे तो वर्ड प्रॉब्लेम. म्हणजे याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये वर्ड प्रॉब्लेम हा 2-3 एक्झाम्पल्स आपण जर सॉल्व्ह केलं तर तुमचा हा टॉपिक संपतो आणि त्यानंतर मग आपल्याला पुढचा टॉपिक सुरू करता येईल. थँक्यू.